नमस्कार. जनता दरबारामध्ये आपणा सर्वांचं हार्दिक स्वागत. निरनिराळ्या चांगल्या यशस्वी उपक्रम किंवा प्रयोगांची दखल आपण आपल्या ह्या जनता दरबारातून घेत आहोत. त्यासाठी आम्ही तुम्हाला सातत्याने आवाहन करत असतो की असे चांगले प्रयोग किंवा उपक्रम योजना तुमच्याकडे असतील तर त्या आमच्यापर्यंत पोहोचवा. आमचा उद्देश एकच आहे की ज्या सकारात्मक बाबी आहेत त्या जास्तीत जास्त संख्येने तुमच्यापर्यंत पोहोचवाव्यात. सध्याचा कालखंड असा आहे की त्यामध्ये नकारात्मक गोष्टींचा बोलबाला जास्त होतो आहे आणि म्हणूनच आम्ही ठरवलं की ज्या चांगल्या गोष्टी आहेत, ज्या सकारात्मक गोष्टी आहेत त्या जनतेपर्यंत पोहोचवायच्या. आणि सध्या असे चांगले प्रयोग आमच्यापर्यंत तुम्ही मोठ्या प्रमाणावरती आणून पोहोचवलेले आहेत. त्यासाठी तुम्हाला सर्वांना धन्यवाद. आता एकच विनंती आहे की आता हा जनता दरबार जास्तीत जास्त संख्येने आपण बघायला पाहिजे, जेणेकरून या माहितीचा उपयोग आपल्या रोजच्या जगण्यामध्ये आपल्याला होऊ शकेल. आणि त्यासाठी जास्तीत जास्त संख्येने जनता दरबारामध्ये सामील व्हा. त्यासाठी तुमचा आमचा सर्वांचा जनता दरबार. जनता दरबारमधला आपला आजचा विषयही खूप वेगळा आहे, खूप चांगला आहे. सर्वांना भेडसावणाऱ्या समस्येविषयीचा आहे आणि या समस्येची उकल करण्याच्या प्रयत्नाबाबतचा आहे. आणि हे प्रयत्न केलेले आहेत मंत्रालय पातळीवरून किंवा मंत्री पातळीवरून. सामान्यपणे कायदे करणं हा कुठल्याही समस्येवरती उकल करण्याचा एक शिष्टसंमत मार्ग आहे. पण बरेचदा काही समस्यांची उकल करण्याकरता कायद्यापेक्षाही सर्वांना एकत्रित करून जागृती निर्माण करण्याची गरज असते. आणि हे सारं हेरून अभ्यास करून आपल्या निरीक्षणातून अनुभवातून एखाद्या मंत्री महोदयांनी वेगळा मार्ग निवडणं हेही वेगळं आहे किंवा कौतुकास्पद आहे. ही सारी सकारात्मक वाटचाल आपल्या सर्वांना जाणून घ्यायला नक्कीच आवडेल आणि तेही जनता दरबारच्या माध्यमातून. ही समस्या आहे व्यसनाधीनतेची आणि ह्यावरती उपाय शोधलेले आहेत सामाजिक न्याय विभागाचे मंत्री श्री शिवाजीराव मोघे यांनी. मी जसा राजकारणी नाही, मी आपले सामाजिक कार्यकर्ता आहे पहिल्यापासूनच. मी असं कोणते पदं गिदं काही असा विशेष भाग घेत नाही. मी आता व्यसनमुक्ती मुवमेंट आमच्या हे लक्षात आलं की हे कायद्यानं होत नाही. कायदा करता फटाके होऊन शकलो तर काही विषय नाही. कायद्यानं होत नाही आणि आपोआपही होत नाही. याला अवेअरनेसचा खूप मोठा अवेअरनेस, मतपरिवर्तन करणे, याचं किती वाईट किती खराब आहे, हे शारीरिकदृष्ट्या किती खराब आहे, तुमच्या इज्जतीच्या दृष्टीने किंवा तुमचं प्रेस्टिजियस सामाजिकदृष्ट्या तुमचा काय दर्जा आहे, हे एक नाही अनेक गोष्टीतून किती वाईट आहे हे त्या स्वतः माणसाला समजत नाही किंवा त्या समूहाला समजत नाही. म्हणून मोठा तो कार्यक्रम घेतला पाहिजे. या व्यसनमुक्तीसाठी गेली 40 वर्ष मोघे साहेब झटत आहेत आणि त्यातूनच राज्याचं व्यसनमुक्तीचं धोरण तयार झालेलं आहे. राज्य शासनाने ज्यावेळेस हे मंत्रिमंडळ बैठकीमध्ये व्यसनमुक्ती धोरण मंजूर केलं, ती मूळ कल्पना माननीय शिवाजीराव मोघे साहेबांची आहे. ज्या माणसाने गेले 40-45 वर्ष व्यसनमुक्ती आणि जे काही समाज सुधारणाचा जो पाया घातलेला आहे त्याचं अंतिम रूप म्हणजे व्यसनमुक्ती धोरण. व्यसनमुक्ती धोरण ज्यावेळेस मंजूर झालं राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये, त्यावेळेस त्यामध्ये कोणकोणत्या गोष्टींचा समावेश असावा, का कायदा करून तर काय व्यसनमुक्ती होत नाही हे आतापर्यंत निष्पन्न झालेलं आहे. या समस्येसाठी सर्व्हे घेतला गेला. त्या सर्वेमध्ये असं आढळून आले की पिणं ही फॅशन आहे. पिणारा माणूस आहे किंवा गुटखा म्हणा काही खाणारा माणूस आहे, याला फायदे काही नाही, एक क्षणभर त्याला समाधान मिळते, परंतु आयुष्यभर त्याचं नुकसानच आहे. या व्यसनाधीनतेवर मात करण्यासाठी अगदी सेलिब्रिटींनी सुद्धा कसं वागावं याविषयीची मतं मोघे साहेबांनी मांडलेली आहे. माझं या सेलिब्रिटीला सुद्धा म्हणणं आहे की तुमचं लोक अनुकरण करतात, तुम्ही वाईट गोष्टीचा कशाला प्रचार करता. थोड्याफार पैशासाठी, अरे देश मोठा आहे की तुम्ही मोठे आहे, तुम्ही हे पैशासाठी तुम्ही एक थोड्या स्वार्थासाठी इतराचे आयुष्य बर्बाद करता. हे सेलिब्रिटीला न शोभणारी गोष्ट आहे. पण तुमच्याकडे पैसा अमाप आहे ना, तुम्हाला जाहिरातीला बाकी जग शिल्लक आहे ना, व्यसनाची जाहिराती कशाला करता. डायरेक्ट असो की इनडायरेक्ट असो, मी तर म्हणतो यांनी केलं नाही पाहिजेत आणि हे करत असेल तर निषिद्ध आहे. या व्यसनाधीनतेवरती एकच उपाय आहे आणि तो म्हणजे जागरूकता किंवा विचारांची देवाणघेवाण होणं, संवाद होणं हेही अतिशय महत्त्वाचं आहे. सध्याच्या या कालखंडामध्ये नैराश्य चटकन येतं आणि त्यामुळे व्यसनांकडे वळण्याचं प्रमाणही वाढतं आहे. आणि त्यासाठी एकमेकांमधला संवाद महत्त्वाचा आहे, चर्चा महत्त्वाची आहे. आणि हे सारं हेरूनच मोघे साहेबांनी
व्यसनमुक्ती साहित्य संमेलनाची संकल्पना साकारली 2 ऑक्टोबर 2012ला आणि तीही पुण्यामध्ये. आम्हाला न भूतो न भविष्यती इतका मोठा त्याला प्रतिसाद मिळाला आणि प्रत्येक क्षेत्रातील नागरिक त्यामध्ये सहभागी झाले. त्यामध्ये आपण प्रगट मुलाखत, नंतर आम्ही विषयच निवडले होते का प्रसार माध्यमे आणि व्यसनमुक्ती, संत साहित्य आणि व्यसनमुक्ती, का शालेय शिक्षण आणि व्यसनमुक्ती, मग लोककला आणि व्यसनमुक्ती, अशा प्रकारचा प्रत्येक जो विषय आहे त्या विषयाची निवड केली आणि फार मोठी उंची गाठली त्या साहित्य संमेलनाने आणि दिल्ली दरबारी सर्व ठिकाणी त्याची दखल घेतली गेली. व्यसनमुक्तीसाठी साहित्य संमेलन ही कल्पनाच खूप वेगळी आहे आणि याची दखल आपण जनता दरबारमध्ये घेतली पाहिजे असं आम्हाला वाटलं. त्या 2 दिवसामध्ये जे विचार मंथन झालं तेही अतिशय महत्त्वाचं. जनहितासाठी एखाद्या मंत्र्यांनी आणि त्याच्या विभागाने ही शोधलेली वेगळीच किंवा सकारात्मक वाट जी काय आहे ती जाणून घ्यायला आपल्याला नक्कीच आवडेल. आणि त्यासाठी 2 ऑक्टोबरची सकाळ पुण्यामध्ये उजाडली ती व्यसनमुक्तीबाबतच्या दिंडीने. या दिंडीमध्ये पालखी होती. त्यामध्ये व्यसनमुक्तीशी संबंधित साहित्य ठेवण्यात आलं होतं. त्याला फुलांनी छान सजवण्यात आलं होतं. मंत्री महोदय आणि त्यांचे सहकारी अग्रभागी चालत होते, घोषणा देत होते. त्यांच्याही हातात संदेश फलक होते. हातात भगवे झेंडे घेऊन शाळकरी मुलं घोषणा देत होती. महाविद्यालयातली मुलं मुलीही या दिंडीत सहभागी झाले होते. व्यसनांविषयी जागरूकता निर्माण करणारे फलक दिसत होते. व्यसनांची भयावहता सांगणारे चित्ररथही या दिंडीत होते. या दिंडीसाठी वारकरी संप्रदायातर्फे विद्यार्थी सहभागी झाले होते.
या दिंडीत सहभागी होण्यासाठी आदिवासी बांधवही दूरवरून आले होते. या व्यसनमुक्ती साहित्य संमेलनाच्या निमित्तानं 54 स्टॉल्स लावण्यात आले होते आणि त्यातलं साहित्य विनामूल्य देण्यात आलं. आपल्या देशातल्या या पहिल्या व्यसनमुक्ती साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी होते आपल्या राज्याचे राज्यपाल महामहिम के. शंकरनारायण. पूर्ण देशामधलं अशा प्रकारचं हे पहिलं साहित्य संमेलन या पुण्यनगरीमध्ये संपन्न होत आहे. हा एक आगळा वेगळा अशा प्रकारचा उपक्रम आहे. त्याच्या ग्रामसभेपासून तालुका स्तरावर, जिल्हा स्तरावर, राज्य स्तरावर अशा विविध स्तरावरती या धोरणाच्या अनुषंगानं ज्या कमिट्या तयार झालेल्या आहेत त्या कमिट्यांची कार्यक्षेत्र, ग्रामसभेला असलेले अधिकार, महिलांना असलेले अधिकार, हे सगळे अधिकार या व्यसनमुक्ती धोरणामध्ये नमूद केलेले आहेत. या व्यसनमुक्तीचं धोरण व्हावं म्हणून मोघे साहेबांनी सातत्याने पाठपुरावा केला असं या खात्याचे राज्यमंत्री श्री सचिन भाऊ अहिर यांनी आवर्जून सांगितलं. खऱ्या अर्थाने जे गेल्या अनेक वर्षापासून व्यसनमुक्ती धोरण व्हावं ही दूरदृष्टिकोनातून समाजातल्या साहित्यिक असेल, कला असेल किंवा वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये या क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या लोकांची मानसिकता होती. जर ते खऱ्या विचाराने जर कोणाच्या साध्य झालं असेल तर या विभागाचे मंत्री आदरणीय शिवाजीराव मोघे साहेब यांच्या माध्यमातून झालं असं म्हटलं तरी चुकीचं होणार नाही. राज्य शासनाने एकंदरीत गुटखा बंदीबद्दल राज्याचे मुख्यमंत्री आणि आदरणीय उपमुख्यमंत्री अजितदादाजी यांनी जो पुढाकार घेतला त्यातूनच राज्य शासनाची मानसिकता यामध्ये स्पष्ट होत आहे. कितीही पैसे कमी पडले तरी चालतील, तिजोरीला एका प्रकारे पैसे नाही आले तरी चालतील, परंतु व्यसनेला आहारी जाणारा हा युवक आम्हाला या पुढच्या काळामध्ये घडवायचा नाही. या दृष्टिकोनातून त्यांनी घेतलेला हा निर्णय हा खरोखरच स्वागतार्ह आणि त्याहीपेक्षा निश्चितपणे या व्यसनमुक्ती धोरणाला आवर्जून करण्याचं काम या निमित्ताने झालेलं आहे. बरेचदा काही समस्यांची उकल करण्याकरता कायद्यापेक्षाही सर्वांना एकत्रित करून जागृती निर्माण करण्याची गरज असते. समाजामध्ये जे व्यसनाचं प्रमाण जे वाढतंय ते फक्त एकटं सरकार दूर करू शकेल असं मला या ठिकाणी वाटत नाही. सरकार एक निमित्त आहे, सरकार एक माध्यम आहे, सरकार एक दिशा दाखवणारी एक यंत्रणा आहे, पण त्याचबरोबर समाजाला त्याच्यामध्ये सामावून घेण्याचं काम आपल्याला करावं लागेल. मी एवढंच सांगेन की व्यसनापासून समाजाला जर मुक्त करायचं असेल तर समाजाची एक लोक चळवळ ह्या माध्यमातून आपल्याला निर्माण करावी लागेल. व्यसनमुक्ती साहित्य संमेलनाच्या अनुषंगाने मुक्तांगणचे श्री अनिल आवसट यांचे निरीक्षण, यांचा अभ्यास किंवा यांचे अनुभव अत्यंत महत्त्वाचे होते. पण साहित्य म्हणजे काय असतं? साहित्य म्हणजे शिकवणारं असं काहीतरी असतं. जे शिकवते ते साहित्य. आणि मग जे आपल्याला या व्यसनामध्ये गेलेल्या सर्व जे लोक आहेत किंवा त्यांच्या बरोबर भरडले जाणारे त्यांचे कुटुंबीय आहेत त्या सगळ्यांच्या जर व्यथा आपण नीट लिहू शकलो आपल्या भाषेत तर एक चांगलं साहित्य निर्माण होऊ शकेल. जशा शेतकऱ्यांच्या व्यथा असतील, कामगारांच्या व्यथा असतील, गरिबांच्या असतील, तशा व्यसनमुक्तांच्या एक विशेष व्यथा आहेत. कारण ते ओढवून घेतलेलं दुःख आहे. तो म्हणतो हे सुटणं शक्य नाही, इतका मी त्याच्यात गेलोय. मी म्हणलं हे जर तूच निर्माण करू शकतोस तर तू त्याचं निराशही करू शकशील. इतकी माणसं त्या दारू, सिगरेट, गुटख्यात इतकी माणसं मरत असताना माणूस हौसेने स्वतःच्या खिशातनं पैसे काढून ते घेतो आणि ती मृत्यूची वाट स्वतः शोधून काढतो. हे सगळ्यात मोठं आश्चर्य आहे.
म्हणून हे जे सगळे जे आहेत एका माळ्याचे मुळे, तंबाखू काय, ड्रग काय, आपलं काय, तंबाखू काय, ह्या सगळ्याची शरीराला काही गरज नाही. शरीराला प्रत्येक पेशीला त्याचा त्रास होतोय आणि त्याच्यासाठी आपले अवयव हळूहळू खलास व्हायच्या मार्गावर लागतात. आपलं जीवन काही इतकं स्वस्त आहे काय की त्या निर्जीव गोष्टींसाठी, दारू किंवा तंबाखू किंवा गुटख्याच्या पुडीसाठी आपण फेकावं असं? घरात ती संस्कृती आणायचीच की नाही हे आपण ठरवलं पाहिजे. म्हणून हा आपल्याला व्यसनाचा प्रश्न तुम्ही असा समाजाने असं याच्याकडे लक्ष द्यावं की हा साधा सुद्धा प्रश्न नाही, हा सगळीकडे पोचणारा प्रश्न आहे. हे जे नशेचे आनंद आहेत त्यांनी माणसाचा विध्वंस होतो. त्या व्यसनामुळे कोणाचा फायदा झाला आहे असं जगात एकही उदाहरण नसेल. म्हणून व्यसनामुळे झाला तर तोटाच होतो. म्हणून आपण याच्यापासून सावध राहूयात. साहित्यामध्ये फार मोठी शक्ती आहे आणि ही शक्ती आम्हाला व्यसनमुक्तीसाठी पाहिजे अशी कळकळीची विनंती शिवाजीराव मोघे साहेबांनी या संमेलनाच्या व्यासपीठावरून केली. आपल्या महाराष्ट्रामध्ये साहित्य खूप मोठे आहे, प्रचंड ताकद आणि शक्ती आहे आणि आज आम्हाला प्रचंड शक्ती जी पाहिजे ती व्यसनमुक्तीसाठी पाहिजे. हे औषधांमुळे बरा होणार रोग नाही तर मत परिवर्तन, मानसिक असा रोग असल्यामुळे मत परिवर्तन होऊ शकते. म्हणून त्या मोठे मोठे आपल्या महाराष्ट्राच्या साहित्यिकांना विनंती केली, परंतु ते शक्य झालं नाही. परंतु आज आम्ही असं म्हणतो की सारे जे याच्यामध्ये मराठी, हिंदी, उर्दू, दलित कोणतेही साहित्यिक जे आहे ते आमच्या व्यसनमुक्ती साहित्य संमेलनामध्ये सामील व्हा आणि राज्यामध्ये नव्हे तर देशामध्ये हे साहित्य व्यसनमुक्तीचं काम, ही चळवळ आहे ती यशस्वी करावी अशा प्रकारची मी त्यांना विनंती करतो. आणि आपल्याला माहिती आहे की लेखणीमध्ये शक्ती युक्ती आपण सर्वांनाच मान्य केली असल्यामुळं हे आपण स्वीकारलेलं आहे. आणि कायद्यानं तर होतच नाही, कायदे करा आणि कायदा सुद्धा केव्हा करून मोकळे झाले. अनेक राज्य, प्रत्येक राज्यामध्ये हा प्रॉब्लेम चालला आहे, सिरियस प्रॉब्लेम चालला आहे, कायद्यानं का होत नाही. आणि हे सुद्धा माहिती आहे की मानसिक हा एक परिवर्तनाचा विषय असल्यामुळे यासाठी आपण सर्वांनी प्रयत्न करणं आवश्यक आहे. या विषयाला गांभीर्याने घ्यावं म्हणून आम्ही व्यसनमुक्ती साहित्य संमेलन आपण इथे घेत आहोत. अलीकडच्या काळात व्यसनमुक्तीवर हा खास असा प्रबल अशा म्हणत की प्रभावी अशा प्रकारचं साहित्य निर्माण झालं आहे. जसं राम गणेश गडकरीने एकच प्याला 100 वर्षापूर्वीला आजही लोकांना इफेक्ट करणारा तो एक प्रयोग आहे. तशा प्रकारचं एक सकस आणि एक मजबूत अशा प्रकारचं साहित्य निर्माण व्हावं ही आमच्या या माध्यमातून अपेक्षा आहे. कारण साहित्यिकाचं मन कसं असते, हळवं असते, ते समाजाचं दुःख बरोबर कॅच करते आणि ते दुःख कसं लवकर दूर करावं यासाठी तर सारखं मन ध्यास त्याच्यामध्ये राहत असते. म्हणून आम्ही त्यांना विनंती करतो याच्यामध्ये भाग घ्यावा. व्यसनमुक्तीची ही चळवळ शाश्वत राहावी म्हणून आम्ही पुणे शहराची निवड केली असं त्यांनी सांगितलं. पुण्यामध्ये काय घेता हे आपल्या सर्वांनाच माहिती आहे की पुणे हे चळवळीचं शहर आहे आणि आम्हाला पूर्ण विश्वास आहे इथून जी चळवळ सुरू होईल ती संपत नाही, ते उद्दिष्ट पूर्ण होईपर्यंत सतत पाठपुरावा होईल अशा प्रकारचा आम्हाला पूर्ण विश्वास आहे आणि म्हणून हे शहर आम्ही निवडलेलं आहे. व्यसनमुक्तीसाठी एक सामाजिक चळवळ निर्माण होण्याची गरज आहे आणि त्यासाठी निरनिराळ्या घटकांना समाविष्ट करून घेतलं जाणार आहे. हा व्यसनमुक्तीचा विषय व्यसनवाल्या माणसापुरता नाही तर हा समाजाचा विषय आहे, म्हणून याला गंभीरतेने घेतला पाहिजे अशा प्रकारची आणि हे खरं म्हणजे आता त्याचे 2 भाग आहेत. पुढची पिढी बर्बाद होऊ नये म्हणून त्याला अवेअर करायचं. या पिढीला म्हणजे प्रिव्हेंटिव्ह मध्ये ज्याला म्हणतो आपण, एक चळवळ जर उभारली तर पुढची पिढी याच्यातून वाचेल. आता जी पिढी याच्यामध्ये ग्रासलेली आहे किंवा त्याच्यामध्ये आहे त्याचं मत परिवर्तन करण्यासाठी समाधान प्रयत्न केले पाहिजेत. NGO असो, कोणी आपल्या ट्रस्ट असो, व्यक्ती असो, भजन मंडळ असो, शेवटी एवढंच म्हणे की महाराष्ट्र म्हणजे प्रचंड शक्तिवान आहे. ह्या व्यसनाच्या समस्येवर मंत्री महोदयांकडे एक खात्रीशीर उपाय आहे. पण एक औषध माझ्याकडे आहे. या औषधाला मी अनेक ठिकाणी औषध दिलेलं आहे. याला पैसे लागत नाही, आईच्या डोक्यावर किंवा देवाच्या डोक्यावर हात ठेवावा लागत नाही, याला वेळही लागत नाही. फक्त जो कोणी व्यसन करत असेल ना त्याला, त्याच्या मनात जर असेल ना तर मग त्याला एकच औषध आहे की समजा तो व्यसनाधीन माणूस इथं असेल किंवा कुठे असेल, आपण हे औषध इतरांना द्या. त्यानं म्हटलं की मी आता उठलो, आता यानंतर मी आता व्यसन करणार नाही, मनाचा पक्का निर्धार हे पक्का औषध आहे, ते औषध द्यावं अशा प्रकारची विनंती करतो. आणि शेवटी एवढंच म्हणेन की देश स्वातंत्र्यासाठी आपण एकत्रित देशाच्या स्वातंत्र्यासाठी लढा लढलो. या व्यसनमुक्तीसाठी सर्व समाजाने एकवट होऊन
हा लढा लढावा. व्यसनमुक्तीसाठी सर्वांनी एकत्रित येण्याची गरज आहे आणि एकत्रितपणे या समस्येचा मुकाबला करण्याची गरज असल्याचं राज्यपाल महामहिम के शंकर नारायणन यांनी यावेळेला सांगितलं. I am not saying as God or as an individual of this country. By law it is not possible. No, it is not at all possible. Only the mindset has to change. So my feeling is persuasion, change mindset. That is more important in all this than the law. So try. When you can start now, all of you, those who are sitting here, to one person a day and another person, then that will increase. थोडक्यात काय, कायद्याच्या सक्तीपेक्षा जर का समाजामध्ये जागृती निर्माण झाली तर अशा घातक सवयी सुटू शकतात आणि त्यासाठी समाजातल्या सर्व घटकांनी एकत्रित येण्याची गरज आहे. या व्यसनमुक्तांच्या अनुभवांच्या कथनातून इतरांना शहाणपण मिळू शकतं. ह्याच उद्देशाने व्यसनमुक्ती साहित्य संमेलन भरवण्यात आलं. ह्या संमेलनानंतर अशा प्रकारची छोटी छोटी संमेलनं अनेक ठिकाणी भरवण्यात आलेली आहेत. ही या संमेलनाची यशस्वीतता आहे. हा प्रश्न कोणा शासनाचा नाही, व्यक्तिगत कोणाचा नाही, हा देशाचा प्रश्न आहे. मी तर म्हणेन की मानव जातीचा प्रश्न आहे. मानव जाती सुख समृद्ध करायचे असेल तर सर्वांनी याच्यात सहभाग घेतला पाहिजेत. त्याच्यामध्ये सेलिब्रिटी असो किंवा नॉन सेलिब्रिटी असो, या देशाचा जबाबदार नागरिक कोणतं सेक्टर असो त्यांनी याच्यामध्ये भाग घेतला तर मला वाटतं खूप मोठं आमूलाग्र बदल होऊ शकते. तर सदृढ मजबूत समाज निर्माण करण्यासाठी सर्वांनी याच्यामध्ये भाग घ्यावा. सगळे मिळून करूया, देश मजबूत करूया, एवढं बोलतो. सध्या व्यसनांना मिळालेलं जे ग्लॅमर आहे ना ते आपण नष्ट करूया. 84 दशलक्ष योनींच्या जन्म मरणाच्या फेऱ्यातून एकदाच हा मनुष्य जन्म आपल्याला मिळतो. तो चांगला करूया, सकारात्मक करूया आणि त्यासाठीच आजचा हा जनता दरबार होता. जनता दरबारामध्ये आपण असे सकारात्मक प्रयोग नित्य दाखवत असतो. तुमच्याही भागामध्ये अशा प्रकारचे कुठे सकारात्मक प्रयोग असतील, चांगले प्रयोग असतील, योजना असतील, उपक्रम असतील, प्रकल्प असतील, त्याची माहिती जरूर तुम्ही आमच्यापर्यंत पोचवा. त्यासाठी आमचा ईमेल आय डी आहे janatadarbar@yahoo.in. ह्या आमच्या ईमेल आय डीवरती आपले अभिप्राय तुम्ही आम्हाला जरूर कळवा. त्याचबरोबर अशाच प्रकारचे सकारात्मक प्रयोग असतील, उपक्रम असतील, योजना असतील, प्रकल्प असतील, ज्याची यशस्वी अंमलबजावणी झाली असेल, त्याची माहिती तुम्हाला असेल तर ती लवकरात लवकर तुम्ही आमच्यापर्यंत पोचवा. चांगल्यातून नेहमी चांगलंच घडतं या विचाराने प्रेरित झालेला हा तुमचा आमचा सर्वांचा जनता दरबार. त्यासाठी दर सोमवारी रात्री 10 वाजता आपण सह्याद्री वाहिनीवरती भेटतच असतो. दर शुक्रवारी सकाळी 8 वाजता पुनः प्रक्षेपणामध्ये आपण जनता दरबारमध्ये भेटतच असतो. या जनता दरबारमध्ये जी सकारात्मक किंवा जी चांगली माहिती आहे ती जाणून घ्या. त्याचा उपयोग आपल्या रोजच्या जगण्यामध्ये आपल्याला नक्कीच होईल आणि त्यासाठी जास्तीत जास्त संख्येने जनता दरबारामध्ये सामील व्हा. त्यासाठी तुमचा आमचा सर्वांचा जनता दरबार.